आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतात। आपण थेट तिथे जाऊया। काल माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण जे लोकसभेत झालं आणि आता राज्यसभेतही झालं। खरं तर देशाच्या प्रधानमंत्री मोदयांनी त्या पदावर, सर्वोच्च पदावर ते देशाचे असतात, त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान ज्या पद्धतीनं केला गेला, त्यासाठी खरं तर मी म्हणजे मनाला इतकं दुःख झालेलं आहे की राजकीय व्यवस्थेमध्ये देशाच्या प्रधानमंत्री पदावर बसलेले व्यक्ती हे स्वतःला अजूनही भाजपचे प्रचारक म्हणूनच वागत असतील तर त्या पदाची गरिमा संपवणं हे भारतीय जनता पार्टीला वाटत असेल तर ठीक आहे, पण हा महाराष्ट्राचा अपमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे। भाजपने जाहीर माफी मागितली पाहिजे, प्रधानमंत्री मोदयांनी पण याची जाहीर माफी मागितली पाहिजे। ज्या महाराष्ट्राने सातत्यानं देशाला दिशा दिली, ज्या महाराष्ट्राने प्रत्येक राज्याला मदत करण्याची भूमिका घेतली। गुजरातमध्ये भूकंप आला तर भूकंपामध्ये सगळ्यात जास्त मदत गुजरातला या महाराष्ट्राने केली। ज्या महाराष्ट्राने, ज्या मुंबईनं धीरूभाई अंबानी असतील की गौतम अदानी असतील, अशा बाहेरच्या लोकांना इथं जगातला श्रीमंत करण्याचं काम ज्या महाराष्ट्राने केलं। उत्तर प्रदेशमधून या ठिकाणी उपजीविका करायला आलेली लोक, स्टार बनण्यासाठी आलेले लोक, मग अमिताभ बच्चन असतील, अशा सगळ्या लोकांना स्थान देऊन मोठं करण्याचं काम ज्या महाराष्ट्राने केलं, त्या महाराष्ट्राला अपमानित करण्याचं काम जे झालेलं आहे त्याला खऱ्या अर्थानं त्याचा जेवढा निषेध करणं तेवढा कमी पडेल आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या भाजपच्या लोकांनी हे स्पष्ट केलं पाहिजे, जे प्रमुख लोक आहेत, मग फडणवीस आमचे मित्र असतील, चंद्रकांत पाटील असतील, सगळे जे कोणी असतील, त्यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे। उद्यापासून काँग्रेस महाराष्ट्राच्या भाजपच्या सगळ्या कार्यालयांच्या समोर आम्ही प्रधानमंत्री माफी मागो आणि निषेधाचे फलक घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयाच्या समोर उभे होतील। उद्या आम्ही पूर्ण त्या महाराष्ट्राच्या अपमानाचा निश्चितपणे विरोध करण्याची भूमिका काँग्रेसच्या वतीनं आम्ही करणार आहोत आणि महाराष्ट्राचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही, ही भूमिका स्पष्टपणे आम्ही मांडणार आहोत। आज त्यांनी पंतप्रधानांनी म्हटलं की काँग्रेसवर टीका करताना शरद पवारांचं कौतुक केलं आणि राहुल गांधींना उद्देशून म्हणाले शरद पवारांकडून काहीतरी शिकलं पाहिजे। कशा पद्धतीने बघता, एकीकडे काँग्रेसवर टीका करायची, दुसरा मित्रपक्ष असलेल्या होतं आहे। राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आपल्या संसदीय प्रणाली आतापर्यंत मग विधानसभेची राहिली किंवा लोकसभेची राहिली, राष्ट्रपतीच्या मोदयांच्या अभिभाषणावर किंवा राज्यपालांच्या अभिभाषणावर जेव्हा चर्चा होते, विरोधकांनी लावलेले आरोप, या आरोपाचं खंडन करून सरकारने काय चांगलं केलं हे सांगायचं असते। हे एकमेकाची खिल्ली उडवायचं नसते। लोकसभा असेल की राज्यसभा असेल, हे देशाच्या जनतेला जे काही केंद्र सरकारच्या चुका कोरोनाच्या काळात झाल्यात, कुठलेही नियम न ठरवता तातडीनं लॉकडाऊन केल्यानंतर जी काही परिस्थिती झाली, हजारो लोक, हजारो किलोमीटर, लाखो कोट्यावधी लोक हजारो किलोमीटर पायदळ गेलेत, रक्ताचे पायाला फोडं आली, त्याचे रक्त सांडायला लागले, त्याचे ठपके रस्त्यावर दिसत होते, गाडीच्या रुळावर लोक कटलेले होते। आम्ही रेमडेसिवीर सारखं इंजेक्शन वेळेवर देऊ शकलो नाही, अनेक लोकांचा जीव गेला, अनेक लोकांना आम्ही ऑक्सिजन वेळेवर देऊ शकलो नाही, त्याच्यामध्ये अनेक लोकांचा जीव गेला। या सगळ्या महामारीमध्ये कोरोनाच्या
आम्ही देशाचा जनतेचा जीव वाचवू शकलो नाही, त्यांचे रोजगार हिरवलेत आणि आता आम्ही काय चांगलं करतोय त्याच्यावर सांगायला पाहिजे. त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही आता. आणि देशाच्या जनतेने पण ठरवलेलं आहे की आता नरेंद्र मोदीजी ही काही प्रधानमंत्री पद आहे आता तिथपर्यंत आहे. आता जेव्हा 2024 नंतर खरेच लोक त्यांना जागा दाखवणार आणि म्हणून कोणाच्या प्रमाणपत्राची गरज आमच्या नेत्या राहुल गांधींना नाही. देशाची जनताच आता राहुल गांधींना प्रमाणपत्र देणार आहे. ही भूमिका आमची आहे. भाजपचे नेते राज्यातले पंतप्रधानांच्या कालच्या भूमिकेचं समर्थन करतायत आणि काँग्रेसने आणि महाविकास आघाडी सरकारने ज्यावेळेला महाराष्ट्रात बँड्रासारख्या ठिकाणी मंत्र्यांची भरती केली आणि त्याच्यामुळे पूर्ण वाढला असं समर्थन भाजपचे नेते करतात. आता ते महाराष्ट्रद्रोही असतील तर त्यांनी त्याचं समर्थन करत असतील तर ते महाराष्ट्रद्रोही आहेत अशी आमची भूमिका आहे. आपल्याला मी मुद्दाम आकडा सांगतो की गुजरातमध्ये 1033 ट्रेन श्रमिकांसाठी सोडल्या गेलेल्या होत्या आणि महाराष्ट्रामध्ये 817 ट्रेन सोडल्या गेलेल्या होत्या. आता खरं तर आमचा प्रश्न असा आहे की यांना कोरोना स्पेडर म्हटलं गेलेलं आहे. काल प्रधानमंत्री मोदयांनी नरेंद्र मोदीजींनी लोकसभेमध्ये राज्यसभेत सांगितलं की हे स्पेडर होते. मग मला यांना सवाल विचारायचा आहे की तुम्ही नमस्ते स्टॉर्म फेब्रुवारी महिन्यामध्ये गुजरातमध्ये केला तर त्या माध्यमातून काय केलं आपण? त्या माध्यमातून आपण काय केलं की तुम्ही नमस्ते ट्रम्पच्या माध्यमातून तुम्ही कोरोना वॉरियर झालात. हा सवाल आमचा त्यांना आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की नरेंद्र मोदीजी आता आरोप आणि प्रत्यारोप कितीही केले तरी देशाच्या जनतेने आणि ज्या कुटुंब जे उद्ध्वस्त झाले कोरोनाच्या काळामध्ये त्या कोरोनाच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना खऱ्या अर्थानं धीर देण्याची गरज होती. अहो तुम्ही पूर्ण वर्षभर कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या सीमेवर जेव्हा चालू होतं त्यावेळेस नरेंद्र मोदीजी तुम्ही कुठं होतात? त्यावेळेस त्या गर्दीमध्ये कोट्यावधी शेतकरी आपल्या न्यायहक्कासाठी कोरोनाच्या काळामध्ये रस्त्यावर बसलेले होते. त्यावेळेस कोरोना त्या ठिकाणी कमी होत होता की वाढत होता? आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाबद्दल आज ते किती बोलले. आखरी आज 5 राज्याच्या निवडणुकीचं भाषण, कारण की लोकांमध्ये ते जाऊ शकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये लोक जमा होत नाही. कालच्याच एक वेळ दिलेली होती परवाच्या दिवशी तिथं लोक जमा झाले नाहीत म्हणून नरेंद्र मोदी तिथे गेले नाहीत. पण राज्यसभा आणि लोकसभेच्या माध्यमातून राजकीय भाषण करून तुम्ही सभागृहाचं, लोकसभेचं आणि राज्यसभेचं अपमान करताय. अशा पद्धतीचं चित्र आज देशामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि अशा पद्धतीचं खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, तेही प्रधानमंत्रीच्या खुर्चीवर बसून लोकसभेत बोलायचं, ही आता देशाची जनता सहन करणार नाही अशी परिस्थिती आज देशात निर्माण झालेली आहे. चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की तुम्ही आणि सुप्रिया सुळे दिशाभूल करताय आणि महाराष्ट्र सरकारनं कोरोनामध्ये काय काम केलं याची श्वेतपत्रिका काढली. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की लोकांचा जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसनी त्यांना जेवण दिलं, त्यांना त्यांच्या गावाला सोडून दिलं. हे प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. काय काम केलं ते चंद्रकांत पाटलांनी प्रधानमंत्र्यांना विचारावं, नरेंद्र मोदीजींना जाऊन. त्यांच्याजवळ निषेध करायला मार्ग नसेल आणि तेही त्याच्या धारणीत असेल तर महाराष्ट्रद्रोही लोक जे भाजपमध्ये या पद्धतीचं समर्थन करणारे असतील तर ते महाराष्ट्रद्रोही ठरतील आणि उद्यापासून काँग्रेस रस्त्यावर उतरून या सगळ्या गोष्टीचा निषेध करेल. पटोले, अभी नरेंद्र मोदी ने राजस्थान में कहा है कि कांग्रेस आंदोलन नक्सलियों के बीच फंस गई है और लता मंगेशकर के भाई हृदयनाथ मंगेशकर को ऑडिटर रिव्यू से कांग्रेस ने निकाला, मुलतान शुद्धपुर के 1 साल जेल में रखा. कांग्रेस पार्टी इसी तरीके से लोगों को परेशान कर रही है. देखो वो तो झूठ इतिहास बताने में बहुत एक्सपर्ट है. वो तो उनके वीडियो अभी बहुत सोशल मीडिया पे आ रहे हैं. वो एनसीसी में थे, एनसीसी के कैडर थे, ऐसा भी वो बोलते हैं एक वीडियो में बोलते कि मैं तो पढ़ाई नहीं, कभी स्कूल में गया ही नहीं. एक वीडियो में ऐसा भी बोला जा रहा है. अमित शाह जी उनका डिग्री ग्रेजुएशन का, पोस्ट ग्रेजुएशन का डिग्री भी लेके दिखा रहे कि नहीं ये पोस्ट ग्रेजुएशन डिग्री कर चुके हैं. तो मूल सब्जेक्ट हमें उस विषय में इतिहास में जाना नहीं है. वर्तमान की क्या बात है?
मंगेशकर परिवार के बारे में कांग्रेस की कितनी लगन थी, ये इनके साथ प्रमाण की गलत नहीं है। मैं कल 1 घंटा उनके परिवार के साथ बैठा था। इंदिरा जी से, नेहरू जी से लेके सबकी यादें जिस तरह से उन लोगों ने बताई, राजीव जी के साथ उनके क्या रिलेशन रहे उस परिवार के, उसके बारे में उन लोगों ने मुझे बताया। मैं 1 घंटा बैठा था उनके परिवार के साथ। तो इनके प्रमाण पत्र की गरज नहीं है। और इस तरह का निष्ठापूर्वक राजकारण कांग्रेस ने इस देश में कभी नहीं किया। और इसलिए मैंने शुरुआत में कहा कि इनके हमारे को देश प्रेम की कोई सर्टिफिकेट इनके तरफ से नहीं चाहिए। देश की जनता अब इनको सबक देंगी। और इसलिए इस तरह की बौखलाहट जो देखने मिल रही है, जो राज्यसभा और लोकसभा में हम लोग कर रहे हैं, तो वह प्रदर्शन उनका लोगों को समझ में आ रहा है। इसी आरोप लग रहा है कि हृदयनाथ मंगेशकर को ऑल इंडिया रेडियो से कांग्रेस ने निकाला। मैं कल उनके परिवार के साथ 1 घंटा बैठा था और इस विषय पे उनके परिवार ने, हमारे नेता फिर पंडित जवाहरलाल नेहरू जी हो, इंदिरा जी हो, राजीव जी हो, इनके बारे में जिस तरह से उन्होंने मुझे बात बताई, मैं 1 घंटा के ऊपर बैठा था उनके परिवार के साथ। पूरा परिवार मेरे साथ पूरी बातें बता रहे थे। तो इसलिए ये लोग बाहर में कोई भी अपना खुद का ही इतिहास बराबर नहीं बता सकते, तो दूसरे का इतिहास क्या बता सकते? हाँ, देखो इस तरह से छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र की बदनामी नरेंद्र मोदी जी ने लोकसभा में की, उसका निषेध हम करेंगे। और जो हम सभी पार्टी को हम आह्वान करेंगे कि उन लोगों ने भी इसका समर्थन करना चाहिए, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र को बदनाम करने का काम जो बीजेपी और नरेंद्र मोदी जी जो बार बार कर रहे हैं, उसका निषेध हम पूरे राज्य में करेंगे। मौलाना, आपसे सवाल ये है कि आपने कहा कि नरेंद्र मोदी को इतिहास पता नहीं, जो हृदयनाथ मंगेशकर को लेकर जो सवाल है, तो ऐसे में अगर वो फ्लोर पे लोकसभा में या राज्यसभा में अगर झूठ कह रहे हैं, ऐसा अगर आप बार बार करते हो, ऐसा अगर आपका दावा है, तो इसके लिए क्या प्रावधान है उनके खिलाफ कुछ कार्रवाई करने का? क्योंकि संसद में झूठ नहीं कह सकते या फ्लोर पे। अब आपने तो उनको कितने बार लोकसभा में, उसके भी क्लिप हम आने वाले दिनों में दिखाएंगे। अब जो झूठ बोलने का ही उन लोगों ने कॉन्ट्रैक्ट ले ही चुके हैं, देश का इतिहास भी झूठ बताने का, लोकसभा राज्यसभा में भी झूठ बोलने का, तो उनका वो जो काम हो चुका है, तो वो रोज रोज बोले। हमारे यहाँ कहावत है महाराष्ट्र में, जो रोज मरता है उसके लिए रोज रोते नहीं लोग। तो इसलिए रोज झूठ बोलने वाले के बारे में क्या बोल सकते हैं? एक बात और उन्होंने कही कि कई सारी चीजें उन्होंने गिनाई कि अगर कांग्रेस नहीं होती तो ये नहीं होता। उसमें खास तौर पर उन्होंने आपातकाल का जिक्र किया, 1984 का सिख दंगों का जिक्र किया और तमाम दूसरी चीजों का जो नकारात्मक चीजें उसको कांग्रेस का जोड़ा कि कांग्रेस नहीं होती तो ये भी नहीं होती। उस पर क्या कहेंगे? कांग्रेस नहीं होती तो आज तुम जो देश की प्रॉपर्टी एक एक बेच रहे हो ना, तो देश बेचने के लिए तुम्हारे पास कुछ नहीं रहता। एकदम सिंपल और सीधा सवाल मैं उनको पूछना चाहता हूँ, इस साल के भी बजट में तुमने 4 प्रॉपर्टी और देश की बेचने को निकाली। हर बजट में देश बेच के तुम देश चला रहे हैं। जब अंग्रेज इस देश से गए थे तब इस देश के पास क्या था वो पहले इतिहास में उन्हें जाना चाहिए, क्योंकि ये तो जाएगी नहीं, क्योंकि ये विचारधारा अंग्रेजों के साथ थी। वो विचारधारा, मोदी जी थे ऐसा मेरा कहना नहीं है, ये विचारधारा थी जो 50 साल लगे उनको, पूरे 60 साल लगे पूरे, कि उनकी जो संस्थानें हैं उनके ऊपर तिरंगा फहराने के लिए 60 साल लगे। तो जो लोग देश की आज़ादी और देश की संवैधानिक व्यवस्था को नहीं मानते, जो कांग्रेस ने इस देश के लिए बना के रखी, कांग्रेस ने इस देश की धरोहर को आगे बढ़ाने का काम किया, दुनिया में महासत्ता बनाने का काम किया, जनता को न्याय मिले उसके लिए जो सार्वजनिक उपक्रम जो कांग्रेस ने निर्माण किया, रेलवे से लेके सब तुम बेचने का काम आज कर रहे हो। तो ये कांग्रेस नहीं रहती तो ये तुमको बेचने के लिए कुछ नहीं रहता, और अंग्रेज पूरे देश में रहते और उनके तुम लोग और देश की जनता, वो तुम तो उनके साथ रहते, लेकिन देश की जनता गुलाम बनकर पुनः इस देश में रहती।
ये बात को अगर वो भूल जाते हैं तो वो उनका स्वभाव है। संजय राठोड पाटील यांनी फक्त आक्षेप घेतलाय की शिवाजी पार्कवर आपण पाठिंबा दिला रामसजन यांच्या मागणीला की लता मंगेशकरांचं स्मारक व्हावं, पण त्यांचं म्हणणं आहे की ते शिवतीर्थ आहे, त्याचं पावित्र्य जपलं जावं आणि तिथं लताजींचं स्मारक व्हावं. बघा, प्रत्येकाचं मत आहे, पण स्मारक झालं पाहिजे हे सगळ्यांचं एक मत आहे. काँग्रेसची मागणी याच्यात स्पष्ट अशी आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं. स्मारकं खूप असतात. लता मंगेशकर हे फक्त मुंबईपुरतंच नाही तर जागतिक पातळीवरचं एक आमच्या देशाची शान आहे. आणि म्हणून मागच्या पिढीला तर लताजीच्या गाण्याने तर मंत्रमुग्ध करून घेतलेलं होतं. आताची पिढी पण आजही लताजीच्याच गाणी ऐकतात आणि त्याच गाण्यामध्ये, पण येणाऱ्या पिढीला लताजीची आठवण कायम राहिली पाहिजे. आणि संगीत हा जो विषय आहे, ही लताजी आणि संगीत गाणं याला वेगळं करता येणार नाही. आणि म्हणून नवीन पिढीलाही सुद्धा त्याची प्रेरणा कायम राहावी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक लताजीचं या मुंबई शहरात व्हावं ही मागणी काँग्रेसची आहे. ती शिवतीर्थ एक होता ऐकतो ना, शिवाजी पार्क किंवा कुठं त्याला जागेची अट नाही. लताजीचं स्मारक ज्या ठिकाणी होईल तिथं आपोआप जगातली लोक जाणार, देशातली लोक जाणार. त्याच्यामुळे शासनाला त्याचा निर्णय घेऊ द्या. कारण की आखरी या सगळ्या कारण की पवित्र जी आमची लता दिदीच्या बद्दलची जी भावना सगळ्यांची आहे त्याच्यामधलं कोणाचंही दुमत राहू शकत नाही, ही भूमिका आहे. आणि कुठे जिथं लताजीचं स्मारक झालं आंतरराष्ट्रीय त्याच्यात तिथं लोक जाणार आणि आवर्जून जाणार. फक्त ती कायम आठवण आणि त्याच्या लताजीचा आवाज हा नवीन पिढीपर्यंतही सातत्यानं पोहोचत राहावा ही संकल्पना त्याच्यातली आहे. पण आज विषयाला तुम्ही आमचं आज बगल देऊ नका. आज आमचा मूळ विषय महाराष्ट्राचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांनी कोरोना या देशामध्ये आणला तीच लोक या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम करत असेल तर ही गंभीर बाब आहे आणि काँग्रेस हे कधी सहन करू शकणार नाही. आणि म्हणून काँग्रेस उद्या भाजपच्या सगळ्या कार्यालयाच्या समोर प्रत्येक जिल्ह्यात शर्म करो मोदीजी असे फलक लावून आम्ही उद्या पूर्ण राज्यभर हे आंदोलन करतो आहे. ये बात ये बताइए कि कहाँ का आंदोलन होगा, कैसा आंदोलन? पूरे महाराष्ट्र में कल महाराष्ट्र का जो छत्रपति शिवाजी महाराज का अपमान कल नरेंद्र मोदी जी ने लोकसभा और राज्यसभा में किया है, उसके विरोध में शर्म करो मोदी जी ऐसे फलक लगाकर पूरे महाराष्ट्र में बीजेपी के कार्यालय के सामने हम कांग्रेस के कार्यकर्ता आंदोलन करेंगे. ये क्या साइलेंट आंदोलन होगा, घोषणाबाजी होगी क्या? सिर्फ घोषणाबाजी होगी. पण आशिष शेलारांनी आता दुसऱ्या विधानावर म्हटलेलं आहे की अंगावर ओळख आम्ही शिंगावर घेतो. अंगावर ओळख आम्ही अंगावर कोणाच्या जात नाही. आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या अपमानाच्या बद्दल बोलतो आहे. ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान ज्यांना सहन करायचं असेल तर त्यांनाही महाराष्ट्रद्रोही म्हणून आम्ही जाहीर करणार आहोत. त्याच्यामुळे कोणी अंगावर यावं हे त्यांचा भाग आहे. आम्ही महाराष्ट्राच्या अपमानाच्या बाबत बोलतोय, महाराष्ट्राच्या जनतेच्या अपमानाच्या बद्दल बोलतोय. आणि जे महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या जनतेबरोबर नाही, त्यांनी काय करावं तो काही नाही. आम्ही हिंसा हे आमचा कधी भाग राहिला नाही. ज्याला हिंसेसारख्या गोष्टी करायच्या असतील त्यांनी कराव्या. हम बम्बई में रहेंगे. बीजेपी ऑफिस कौन से? मुंबई बीजेपी ऑफिस में रहोगे या? हम बम्बई में रहेंगे गांधी गांधी जी के पास. कल जैसे मोदी जी ने भाषण किया था उस 60 मिनट के भाषण में 50 बार कांग्रेस का उन्होंने नाम लिया. 2014 में भी कांग्रेस का नाम लिया, 2019 में भी कांग्रेस का नाम लिया. अभी मोदी जी तुम छोटे नहीं रहे हो. अभी देश को कितना बेचा है उसके बारे में आप बात करो. कांग्रेस पे आरोप लगा कर तुम अब बच नहीं सकते. जिस तरह से कल महाराष्ट्र का विरोध करते हुए मोदी जी दिखाई दिए, उसके बाद आज शरद पवार जी के बारे में उसका उदाहरण लेके जो है वो गांधी जी मतलब देखो, हमने एक बात साफ कह दिया है कि राष्ट्रपति जी के अभिभाषण के ऊपर ये चर्चा थी और राष्ट्रपति के अभिभाषण के ऊपर जो चर्चा हुई थी, जो सरकार की गलतियां हुई
उसके बारे में सभी अपोजिशन ने सरकार की बातें सामने लोकसभा और राज्यसभा में लाई। तो प्रधानमंत्री जी से हमारी उम्मीद यही थी कि जो गलतियां हुई उस गलतियों के बारे में उन्हें देश की जनता से माफ़ी मांगकर देश कैसा आगे बढ़ेगा इसके बारे में बोलने की जरूरत थी। क्या उसमें पॉलिटिकल भाषण, मैंने तो आज तक देश के प्रधानमंत्री का इस तरह का पॉलिटिकल भाषण नहीं सुना, चुनावी भाषण नहीं सुना। ये चुनावी भाषण राज्यसभा और लोकसभा में चुनावी भाषण अगर हमारे देश के प्रधानमंत्री करने बैठे हैं तो यह हमारे देश के लिए सबसे बड़ा घातक है। इसलिए कौन किसकी तारीफ करे, किसी के प्रमाण पत्र की जरूरत नहीं। लोकतंत्र में हम मानते हैं कि जनता का प्रमाण पत्र यही सबसे बड़ा होता है। किसी के दिए हुए प्रमाण पत्र से कोई बड़ा नहीं बनता। स्मारक को लेकर बीजेपी ये मांग कर रही कि शिवाजी पार्क में होना चाहिए, आपने कहा कि देखो, हमने कल भी कहा था कि अंतर्राष्ट्रीय दर्जे का ये बनना चाहिए। वो शिवाजी पार्क में बनाए या कहाँ बनाए वो सरकार का दायित्व बनता है, लेकिन ये स्मारक नहीं, छोटा सा स्मारक नहीं बनना चाहिए, अंतर्राष्ट्रीय लेवल का ये स्मारक बनना चाहिए। सरकार ने कहाँ बनाना है वो प्रॉपर जगह ढूंढकर सब लोगों को मिलकर, क्योंकि ये लता दीदी जी ये कोई एक सीमित दायरे में रहने वाली व्यक्तिमत्व नहीं था। ये पूरे देश की दीदी है, देश की लड़की है, देश की बहन है और वो शान है। और इसलिए हमारे देश की शान का रुतबा भी उसी लेवल का होना चाहिए, ये मांग कांग्रेस की है। इसलिए अंतर्राष्ट्रीय लेवल का जो भी उसमें पूरा सिर्फ एक ऐसा बना दिया नहीं, वहाँ पे पूरा संगीत और गाने का भी पूरी उसमें ये व्यवस्था रहना चाहिए, जिससे लोग आके देखे और समझे और आने वाली जनरेशन को भी एक उसका मैसेज जाए कि लता दीदी ठीक है और रहेगी, हमेशा लोगों के दिलों में राज करने वाली एक लता दीदी हमेशा याद रहे। ऐसा स्मारक वहाँ बने, ये हमारी सोच आहे काँग्रेस। थँक्यू। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र संदर्भात जे विधान केलेलं आहे त्याचा निषेध काँग्रेसकडनं उद्या महाराष्ट्रभरात केला जाईल, उद्यापासून केला जाईल। भाजपच्या विविध कार्यालयांसमोर आंदोलनं केली जातील आणि जे या वक्तव्याचं समर्थन करतील ते महाराष्ट्रद्रोही असतील असं नाना पटोले म्हणतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।